रुपा दिलेल्या वेळेला डॉक्टरच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचली. मेडिकल चेकअपच्या आधीचा आठवडा नेहमीच खूप चिंतेत जायचा. ऑफिसमधले बेडकाम, कमी करणारा व्यायाम, वाढत जाणारं वजन आणि वेळोवेळी खाल्लेले वेडेवाकडे पदार्थ तिची चिंता वाढवत असत. शुगर निघाली तर बीपी आहेच. मध्यंतरी एका मैत्रिणीचं सोडियम एकदम खाली गेलं आणि तिला हॉस्पिटलात ॲडमिट करावं लागत होतं. असलं काहीतरी सतत कानावर येत असे. काल तर तरुण होते म्हणेपर्यंत 50शी समोर येऊन ठाकली होती. या सगळ्या चिंता डोक्यावर बांधून घेऊन ती डॉक्टरांच्या वेटिंग रूममध्ये जाऊन बसली. ते निरनिराळे वास, पेशंटचे काळजीने ग्रासलेले चेहरे बघून ती अजून खचली. तेवढ्यात ते शिंदे नर्स तिच्या जवळ आली. थोडं जास्त बसावं लागेल आज. डॉक्टरांना इमर्जन्सीसाठी जावं लागलं सकाळी. ते जस्ट परत आलेत. रूपानं यांत्रिकपणे मान हलवली. या चिंतेने भरलेल्या खोलीत बसून मलाच वेळच लागणार आहे म्हणत तिनं फोनमध्ये मुंडी खुपसली. पण सगळं लक्ष इतर काय बोलतात त्यांच्याकडे होतं. तेवढ्यात एक गलिलट्ट बाई आत आली. बाईचा देह प्रचंड होता पण अगदी छान नटून थटून आली होती. शिंदे नर्सने तिला डॉक्टर आत्ताच आलेत हे सांगितलं. दमले असतील ना डॉक्टर, इमर्जन्सी करून जरा सरबत वगैरे दे त्यांना. घाई नाही माझी. ती तिचे चकचकीत पाटल्या विल्हत नीट करत नर्सला म्हणाली. तिने मोरपंखी रंगाची सिल्कची साडी नेसली होती. कानात सोन्याची भोकरं होती. चेहरा तजेलदार दिसत होता. ओठांवर लिपस्टिक फिरवून तिनं स्वतःकडे पावडरच्या कॉम्पॅक्टच्या आरशात बघितलं. नाकी डोळी नीटच होती पण वजनात सगळं सौंदर्य हरवलं होतं. तिच्यासमोर एक 5 वर्षाचा मुलगा अगदी रडवेला चेहरा करून बसला होता. तिने त्याला मजेशीर चेहरा करून दाखवला. तो खुदकन हसला. ती त्याच्याशी बोलू लागली. पर्समधून तिने एक उड्या मारणारं माकड किल्ली देऊन त्या मुलाकडे ठेवलं. तो मुलगा टाळ्या वाजवत माकडाचा नाच बघू लागला. ती शेजारी बसलेल्या आजोबाकडे वळून म्हणाली, काय आजोबा, कसं उड्या मारणारं माकड? अहो, परवा आमच्या गच्चीवर लाल तोंडाचं माकड आलं होतं. आजोबा शेतकरी असावेत. लांबवर खायला टाका त्यांना म्हणजे घरात येणार नाहीत माकड. आजोबांनी तिला उपदेश दिला. आजोबा, तुम्हाला बरं नाही का? तिने कारण नसताना विचारलं. मला काय झालंय? ठणठणीत आहे मी 70ला पण एकदा डॉक्टरांना तोंड दाखवायला येतो. रूपा खाली मान घालून सर्व ऐकत होती. त्या बाईची स्वारी रूपाकडे वळली. काय हो, तुम्ही आय टी वाल्या का? रूपाने उसने हास्य आणून होकारार्थी मान हलवली. रूपा घाबरलेली आहे हे तिला दजाणवले असावे. पूर्वी मी पण डॉक्टरांकडे चेकअपला येताना फार घाबरायची. बीपी निघालं, डायबिटीस निघालं, नाना तऱ्हा निघतात दरवेळी. पण सांगू का, हल्ली मी याचा त्रास करून घेत नाही. बॅड न्यूज म्हणून कळलेली गोष्ट खरी गुड न्यूज असते. काय करायचं काय नाही याची वॉर्निंग असते. रूपाला आता तिचे बोलणे ऐकावेसे वाटत होते. प्रिलिम असते की नाही 10वी-12वीत तशीच ही शरीराची परीक्षा. शरीराचे सर्व घटक उत्तम मार्क मिळवून काम करत आहेत का म्हणून घेतलेली परीक्षा. आता ते कधी 70% तर कधी 80% मिळवतात. कसा फरक येणारच ना हो. पण ते आतले गुरुजी काठे घेऊन बसतात 90% मिळालेत म्हणून. रूपा कान देऊन शरीराच्या परीक्षेची थेअरी ऐकत होती. बाई खूप काही बोलत होत्या. 5 किलो वजन कमी केले बघा, अजून बरंच कमी करायचं आहे पण सुरुवात तरी छान झाली आहे. ती जोरात हसली. ते रामदेव बाबा म्हणतात ना हो, भगवान ने इतना अच्छा शरीर दिया था लेकिन देखो आपने उसका क्या किया. तसेच झाले माझे. पण आता परत हे शरीर छान बनवायचा प्रयत्न करते. या प्रयत्नातील पहिली कडी आहे हे डॉक्टर साहेब. तुम्ही छान सडपातळ आहात हे जरा जपा बरं का. आणि मनात काही ठेवून बसू नका. मी इतक्या गोष्टी आत दाबून ठेवल्या होत्या आणि इतक्या आघात पचवल्या आहेत त्या आता शरीरावर असे दिसत आहेत. खळखळून हसावे बघा.
डॉक्टरांनी आत बोलावले म्हणून ती बाई आत गेली. शिंदे नर्स रूपाकडे बघत होती. बाईची सगळी फॅमिली कोविडमध्ये गेली बघा. नवरा, आई, सासू गेले. आता एक मुलगा आहे. तो फक्त जवळ असतो. पण बाई घट्ट. कोविडनंतर त्यांचे तब्येतीचे त्रास फार वाढलेत, पण मनाच्या शक्तीवर जगतात बघा. आलेला प्रत्येक दिवस उत्तम घालवतात. नटून-थटून फिरतात. घरी एखादे कार्य असल्यासारख्या इथे आल्या की आमच्या पेशंटना हसवतात. डॉक्टरांनाही 4 गोष्टी सांगतात आणि आनंदाने घरी जातात. रूपा चकित होऊन ऐकत होती. 2 वर्षापूर्वी घरचे सगळे गेले आणि बाई इतरांना हसवत होती आणि आपण ठणठणीत असताना काही निघाले तर ची काळजी करत स्वतःला आजारी बनवत आहोत. तिने उठून त्या माकडाशी खेळणाऱ्या मुलाबरोबर खेळायला सुरुवात केली. बाईचे वाक्य आठवत, काळजी करून काही होत नाही. जे पुढे येईल त्याला हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जायचे. स्वतः उभे राहायचे आणि इतरांना उभे करायचे. आपले जवळच गेलेला माणूस आजूबाजूच्या माणसात शोधायचं आणि त्याला आधार द्यायचा. ते एकदा जमले ना की त्रास संपला बघा. याला जगणे म्हणायचं. ज्योती रानडे. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकायला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.